मुख्यमंत्री अजित पवार आणि माणिकराव कोकाटे सोबतच नार्वेकर यांच्यामध्ये एक बैठक सुरू आहे। विधिमंडळातील विधानसभा अध्यक्षांच्या दालनामध्ये बैठक सुरू आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक सुरू आहे। चारही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा सुरू आहे। बातमी आपण पाहतो, एक महत्त्वाची बैठक सुरू आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माणिकराव कोकाटे, अजित पवार आणि राहुल नार्वेकर, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यामध्ये ही बैठक सुरू आहे। या चौघांमध्ये ही बैठक सुरू आहे। राहुल नार्वेकर सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत। चारही नेत्यांमध्ये बंद दाराआड सध्या चर्चा सुरू आहे। विधिमंडळातील विधानसभा अध्यक्षांच्या दालनामध्ये ही बैठक सुरू आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार या बैठकीला उपस्थित आहेत। माणिकराव कोकाटे जे कृषी मंत्री आहेत, ज्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते, माणिकराव कोकाटे या बैठकीला उपस्थित आहेत आणि त्यांच्या सोबतच विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत। किंबहुना राहुल नार्वेकर यांच्या दालनामध्येच ही बैठक सध्या सुरू आहे। बातमी आपण पाहतोय, मुंबईमध्ये सध्या आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि या अधिवेशनामध्ये एक बैठक सुरू आहे। बंद दाराआड चार नेत्यांमध्ये चर्चा होती। चार नेते कोण आहेत तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आहेत, ज्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जाते, आणि सोबतच विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर। या चार नेत्यांमध्ये सध्या बंद दाराआड चर्चा सुरू आहे। बंद दाराआड या चार नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे। या चर्चेमध्ये नेमकी, या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा केली जाते, काय निष्पन्न होते, पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनामध्ये ही बैठक सुरू आहे। सुशांत सावंत आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडून अधिकचा तपशील जाणून घेऊया। सुशांत, खरं तर माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबत सुद्धा विरोधकांकडून दबाव निर्माण केला जातोय आणि अशातच ही महत्त्वाची बैठक पार पडते। विक्रांत, महायुतीचे दोन मंत्री सध्या संकटात आहेत। ते एक म्हणजे धनंजय मुंडे आणि दुसरे माणिकराव कोकाटे। आपण जर बघितलं असेल तर विधान परिषदेत ज्यावेळी कामकाज सुरू झालं त्यावेळी विरोधकांनी विधान परिषदेत माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्या अशी मागणी खऱ्या अर्थाने केली आणि त्यानंतर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात काही वेळापूर्वी 10 मिनिटं बैठक पार पडली। या बैठकीला माणिकराव कोकाटे स्वतः होते, उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः होते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि विधानसभा अध्यक्ष। नेमकी या चारही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली हे अजून कळू शकलेलं नाही। मात्र एकीकडे विरोधकांकडून माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव सुरू असताना दुसरीकडे या चार नेत्यांची बंद दाराआड चर्चा झालेली आहे। खरंच आता माणिकराव कोकाटे यांचाही राजीनामा घेतला जाणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। कारण आपण पाहिलं असेल तर दोन मंत्र्यांमुळे हे सरकार जे आहे ते संकटात आलेलं आहे। सरकारची नाहक बदनामी होते। अशात या मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी जी आहे ती जोर धरू लागलेली आहे। त्याचमुळे कदाचित ही बैठक जी आहे ती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात पार पडली। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार, राहुल नार्वेकर आणि माणिकराव कोकाटे यांच्यात नेमकी काय चर्चा झाली हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विक्रांत, बरं, धन्यवाद सुशांत दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी।